बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि इन्स्टिट्यूट मॅनेजर प्रकांजा पणजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिलं बृहन महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन इथं गोव्यात होऊ घातलेलं आहे। ते येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला या IMBच्या हॉलमध्ये होणार आहे। बृहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राबाहेर राहणारी मराठी माणसं आणि त्यांची संस्था यांचं राष्ट्रीय संघटन म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ। याची स्थापना 1925 साली कानपूर येथे ज.स. करंदीकर आणि तात्यासाहेब केळकर यांनी केली। त्यावेळेला काँग्रेसचं अधिवेशन तिथे होतं आणि त्यावेळेला हा विचार म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 1925 मध्ये त्यांनी केला आणि त्याचं पहिलं अधिवेशन 1926 साली झांसी येथे झालं। आता या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत 2025 मध्ये आणि त्याचा मोठा उत्सव आम्ही साजराही करणार आहोत। आणि त्याचाच पहिला भाग म्हणजे साहित्यिक लोकांना सुद्धा एकत्रित आणावं हा एक विचार आमच्या मनात आला आणि हे पहिलं साहित्य संमेलन आम्ही इथे घडवून आणत आहोत। त्यासाठी माननीय दशरथजी परब यांनी मॅनेजिस ब्रेकेंजातर्फे आम्हाला भरपूर मदत केली, त्याबद्दल मंडळ त्यांचाही आभारी आहे। संस्थेचे उपक्रम जे आहेत यामध्ये आम्ही मराठी भाषेच्या परीक्षा घेतो, ज्या पूर्ण देशभरात विविध केंद्रांवर आयोजित होतात। त्यात महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे आपली मराठी आपण विसरत चाललेलो आहोत। ती कायम राहण्यासाठी गेल्या 17 वर्षापूर्वी आम्ही हा प्रकल्प सुरू केला आणि त्याबरोबरच निबंधाच्या स्पर्धाही आम्ही घेत असतो आणि या सर्वांना पारितोषिक देऊन त्यांना एनकरेजमेंट दिलं जातं। आणि राज्य मराठी विकास संस्था ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि त्यांचा आर्थिक सहयोगही आम्हाला मिळत असतो। या व्यतिरिक्त अपकमिंग जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आम्ही संगीताच्या स्पर्धा घेत असतो। त्या स्पर्धा देशभरातून कलाकार येतात आणि एका ठिकाणी ती आयोजित होते। आधी या स्पर्धा शास्त्रीय संगीताच्या होत्या पण आता त्या आम्ही सुगम संगीताच्या स्पर्धा घेत असतो। या व्यतिरिक्त कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाकार प्रोत्साहन योजना आम्ही केलेली आहे। आमच्याकडे नोंदणीकृत जे कलाकार आहेत त्यांना देशभरात विविध ठिकाणी आम्ही गणेश उत्सव किंवा या ठिकाणी कार्यक्रम देत असतो आणि त्यांचं मानधन आम्ही देतो आणि ज्या संस्थेला तो कार्यक्रम दिलाय ती संस्थे त्या कलाकाराचं जाण्या येण्याचं भाडं आणि तिथे राहायची आणि कार्यक्रमाची व्यवस्था पाहते। या प्रकारे अपकमिंग आर्टिस्टना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्यही आम्ही करत असतो। या व्यतिरिक्त बृहन महाराष्ट्रातल्या विविध संस्था या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, कर्नाटकात आहेत, बंगालमध्ये आहेत, राजस्थानमध्ये आहेत। त्यांच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या संबंधातले काही वाद त्या गव्हर्नमेंट बरोबर असतात। आता ते सोडवण्याचं कामही आम्हाला करावं लागतं कारण ही फेडरेशन आहे आणि त्या आमच्याशी संलग्न आहे। जवळजवळ महाराष्ट्राबाहेर 1 ते 1.5 कोटी मराठी मंडळी बाहेर राहतात आणि जवळजवळ 400 ते 450 संस्था विविध ठिकाणी आमच्या कार्यरत आहेत, ज्यांच्या स्वतःच्या वास्तू आहेत आणि तेथे मोठे मोठाले कार्यक्रम होत असतात। या आमच्या फेडरेशनच्या मेंबर्स आहेत। या व्यतिरिक्त बृहन महाराष्ट्र मंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक या दोन्हींचा तिथल्या संस्कृतीशी पण मेळ घालतो आणि या संबंधातलं कार्य विविध ठिकाणी आमचं चालू आहे। 24 तारीख सकाळी 8 वाजता ते 9 वाजेपर्यंत नोंदणी कार्यक्रम आहे। त्यानंतर ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा गेले स्थळ हेच राहणार, इथूनच सुरुवात होणार आहे। ती उद्घाटन सत्र सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। संमेलन अध्यक्ष श्री किरण पुरंदरे साहित्यकार आणि पर्यावरणविद आहे, नागझिऱ्याचे आहे ते। स्वागताध्यक्ष श्रीपाद येसो नाईक पर्यटन राज्यमंत्री भारत सरकार। उद्घाटक श्री दीपक केसरकर मराठी भाषा विभाग आणि शालेय मंत्री महाराष्ट्र शासन। विशेष पाहुणे उद्या आमचे आहे श्री रमाकांतजी खलम माजी कायदा मंत्री भारत सरकार,
श्री प्रशांत पोळ, ज्येष्ठ साहित्यकार आणि विचारक, आणि डॉक्टर विद्या देवधर, हैदराबाद, ज्येष्ठ साहित्यकार. आयोजन श्री मिलिंद महाजन, अध्यक्ष बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली, आणि पदाधिकारी श्री दशरथ परब, अध्यक्ष इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझा, श्री दिलीप कुंभोजकर, प्रधान कार्यवाह बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली, सौ चित्रा क्षीरसागर, गोवा विभागीय कार्यवाह बृहन महाराष्ट्र मंडळ, श्री दिवाकर शिंकरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. मान्यवर सत्कारमूर्ती आहे डॉक्टर विद्या देवधर, तेलंगणा, माजी उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉक्टर प्राध्यापक सोमनाथ कोमरपंत, गोवा, प्रशांत पोळ, महाकौशल, दशरथ परब, गोवा, दया मित्रगोत्री, गोवा, अलकनंदा साने, इंदूर, माळवा, व पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, गोवा. सूत्रसंचालन आहे उद्याचे सिद्धी उपाध्याय. त्याच्यानंतर प्रथम सत्रामध्ये दुपारी 12:30 ते जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत व्याख्यान आहे. ज्येष्ठ कथाकार श्री G.A. कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान. सहभाग करणार आहे डॉक्टर प्रमोदा देसाई, गोवा, प्रशांत पोळ, महाकौशल, आणि परेश प्रभू, गोवा. द्वितीय सत्रामध्ये पुस्तकाचे डिजिटल माध्यमांवरून प्रचार आणि विपणन ह्या विषयावर सादर करणार आहे विषयतज्ञ काजल कामिरे, कोल्हापूर. तिसऱ्या सत्रामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलन 4 वाजता सुरू होईल आपलं. त्याचे अध्यक्ष आहे अलकनंदा साने, इंदोर, आणि माननीय कवी जे आहे स्मिता देशमुख, दिल्ली, अंजली माणगावकर, बडोदा, सुषमा ठाकूर, भोपाळ, इंदू परब, गोवा, विनोद नाईक, गोवा, शीतल सापगावकर, गोवा, जया गाडगे, इंदूर. बरं. सूत्रसंचालन याचे करणार आहे श्री विवेक सावरेकर, भोपाळचे आहे. जे चौथ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम माझ्या अंगणात सये, याच्या लेखिका आहे पौर्णिमा केरकर, आणि निर्देशन आहे जयेंद्रनाथ हळदणकर. 25 तारखेला प्रथम सत्र आहे. त्यात परिसंवाद आहे प्रचार माध्यमांचा मराठी भाषेवर प्रभाव. याचे अध्यक्ष आहे डॉक्टर प्रमोद भगवान पडवळ, ते विभागाध्यक्ष आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीचे. याचे अध्यक्ष सहभाग करणारे आहे अजय बोकील, कृष्णाजी कुलकर्णी, सागर जावळेकर, आणि संतोष सोलापूरकर, काशी. द्वितीय सत्रामध्ये साहित्यिक मुलाखत होणार आहे. त्यामध्ये गप्पा करणार आहे अध्यक्षता श्री किरण पुरंदरे, नागझिरा. सहभागी आहे श्री गजानन देसाई, श्री विश्वनाथ शिरडोणकर, डॉक्टर विद्या देवधर, आणि विनोद गायकवाड. यांची मुलाखत घेणार आहे श्री संजय बच्छाव, हे आकाशवाणीचे डायरेक्टर आहे बडोद्याचे. आणि तिसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. त्यामध्ये पूर्ण देशभराचे, बृहन महाराष्ट्र आणि गोव्याचे सुद्धा विविध कवी येणार आहे. चौथ्या सत्रामध्ये समापन समारोह आणि पसायदानचे सामूहिक प्रकरण होणार आहे. याचबरोबर हे 2 दिवसीय आमचा हा कार्यक्रम असा आहे आखलेला आहे.